महायुतीचे नेते सुद्धा हल्ली बुलडोझरची भाषा वापरू लागलेले आहेत. कायदा यांच्या घरचा आहे. कोणी म्हणतं टायर मध्ये घालून मारो, कोणी म्हणतो बुलडोझर फिरवू. मित्र हो, नमस्कार. सामान्य माणसाने बघा, चुकून जरी त्याच्या हातून एखादा कायदेभंग झाला किंवा कायदा मोडला गेला तर त्याला शिक्षा द्यायला सरकारचे आणि प्रशासनाचे हात किती वेगानं पुढे सरसावतात. अर्थात ते व्हायलाही हवं, म्हणजे त्याबद्दल कोणाचा आक्षेप असायचं काही कारण नाही. पण सरकारच कायदा मोडू लागलं तर, कायदा बनवणारी मंडळी जर कायदा हातात घेत असतील तर मग सगळंच संपलं. हे बघा, गुन्हेगाराला शिक्षा देऊ नये असं तर काही कुणी कधीच म्हणणार नाही. पण आपल्याकडे यासाठी काही प्रक्रिया आहे हो, त्यासाठी न्यायालय आहे. ते एन्काउंटरच्या नावाखाली अक्षय शिंदेला गोळ्या घालून ठार मारलं जातं. दंगलीचे आरोप असणाऱ्याच्या घरावर बुलडोझर चालवला जातो, त्याचं घर पाडलं जातं. कुठला हो हा कायदा? बघा, ते उत्तर प्रदेशामध्ये ही बुलडोझरची संस्कृती रुजली. यांनीच आरोप करायचे आणि यांनीच घरं पाडायची. मग न्यायालय आहे तरी कशासाठी? की भाजप सरकारचा न्यायालयावर विश्वासच उरलेला नाही. काहीतरी एक सांगावं. आणि बघा, उत्तर प्रदेशचा हाच अतिरेकी पायंडा आता महाराष्ट्रात सुद्धा राबवला जाऊ लागला आहे. नागपूरला दंगल झाली. या दंगलीतल्या आरोपींच्या बाबतीत हेच करण्यात आलं. जे उत्तर प्रदेशात होतं ते महाराष्ट्रात देखील सुरू झालं. महायुतीचे नेते सुद्धा हल्ली बुलडोझरची भाषा वापरू लागलेले आहेत. कायदा यांच्या घरचा आहे. कोणी म्हणतं टायर मध्ये घालून मारो, कोणी म्हणतो बुलडोझर फिरवू. कुठल्या कायद्यानं असं कोणाच्या घरावर बुलडोझर चालवता येतो? एखादा आरोपी दोषी आहे की नाही याचा निकालही सरकारने द्यायचा आणि शिक्षाही सरकारनेच करायची. मग कुठला कायदा आणि न्यायालयाचा न्याय? उद्या हाच आरोपी समजा न्यायालयातून निर्दोष सुटला, निर्दोष मुक्त झाला तर मग काय? पण आता बेभान झालेल्या राज्यकर्त्याचे कान न्यायालयाने उपटलेले आहेत. आणि हे एक बरं झालं. सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला एक जोर का झटका दिला आहे. म्हणजे खरं तर कानाखाली जोरदार आवाजच काढला आहे म्हणा ना. राज्यघटनेमध्ये लोकांच्या निवासस्थानाचा हक्क, कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्याच्या गोष्टीही आहेत, याचं भान ठेवा, असं सर्वोच्च न्यायालयानं योगी सरकारला सुनावलं. मनमानीपणे लोकांच्या घरावर बुलडोझर चालवण्याची मोहीम पूर्णपणे घटनाबाह्य आणि अमानवी आहे, अशा शब्दामध्ये न्यायालयाने योगी सरकार आणि प्रयागराजच्या प्रशासनावर ताशेरे ओढले. ताशेरे. पण न्यायालय फक्त ताशेरे ओढून नाही थांबलं. पाडकाम कारवाईमध्ये घरं गमावलेल्या लोकांना प्रत्येकी 10 लाख रुपयाची भरपाई देण्याचे आदेश सुद्धा न्यायालयानं योगी सरकारला दिले. योगी सरकारने वकील, प्राध्यापक आणि 3 महिला यांच्या घरावर अशाच पद्धतीनं बेकायदेशीररित्या बुलडोझर चालवलं होतं. त्यांची घरं पाडली होती. म्हणजे थोडक्यात काय हो, सत्तेचा गैरवापर करून हिटलरशाहीचा अवलंब करण्यात आला होता. आदल्या रात्री बघा नोटिसा दिल्या आणि दुसऱ्या दिवशी घरावरून बुलडोझर फिरवला. त्याआधी प्रशासनानं लोकांच्या घरावर नोटिसा चिकटवल्या होत्या, घरावर. मग न्यायालयानं विचारलं, का हो असं का? घरावर नोटिसा का चिटकवल्या? रजिस्टर पोस्टानं का नाही पाठवल्या? आता बंद करा हे धंदे, या भाषेत न्यायालयानं सुनावलं. सरकारचं कामच बेकायदेशीर. कायद्यानं चाललेल्या या देशामध्ये असं कसं घडू शकतं? पण भाजपाचं सरकार. आणि हाच पॅटर्न महाराष्ट्रात सुद्धा सुरू झाल्याची चिन्हे दिसली. बघा, ते बीडचा खोक्या, त्या खोक्याचं घर सुद्धा पाडलं ना. नागपुरातही तेच घडलं. अखेर सर्वोच्च न्यायालयाला या बेभान सत्ताधीशाचे कान उपटावे लागले. यांना आधी काय कायदा नियम काय माहित नाही का? न्यायालयानं सांगितल्यावर कळतो का? यांचा कायद्यावर, न्यायालयावर विश्वास राहिला नाही? काहीतरी एक सांगा. सरकारच जर अशा पद्धतीनं बेकायदा काम करत असेल तर सामान्य माणसाचा कायद्यावर विश्वास किती, त्याच्यावर प्रभाव किती राहणार? सरकारमधील मंत्री खरंच कायद्यानं काम करतात का हो? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.